हेगी ना करू छान शेत नाही बरं डबल डबल. हा ना साहेब दोघंही व्हाले शिवल्याले मी देवल्याले मी. नाही रे बा संधीचं सोनं तर कराच लागेल. हे का तसे हाती लागतात का चोट्टे सायाचे. हा स्वतःच्या बापाला डुबवतात ते गावातल्या लोकांना काय डुबवत नसतील आमट्या थुत्राजे. ती मा काही घेणं देणं आहे का बा. मी गरीब माणूस आहे बा. या शिवल्यानं सायच्यानं घोर केला ना. हा यानं मला लांजे लावलं बा. म्हणे तुला पैसे देतो म्हणे पैसे देतो. लालसानं आलो बा मी अटीसा. कायचे काही पैसे बाटीचं मार खायचे लक्षणात फालतू आलं. शिवल्या साया मला काल बोलावलं तू ना. तो देवल्या तू नुसतं साया चोरी करायला लावली मले. आणि तू आता मला म्हणून राहिला काय. हा पैसे पाहिजे पैसे पाहिजे. तूच तर बुड्याला पैसे मागायला गेलता. बुडे बुडे बोकडे कोणाला कोण चोरायला लावले रे. तू नुसतं चोरायला लावले आणि माझं नाव घेऊन राहिला का आता. हा तूच तर साऱ्या गावाचा भावनास मला म्हणून आला तू आता. दोघे जण आम्हाला काही शिकू नका. एकाच माळेचे मनी आहे तुम्ही. आता तू याच्यावर कोलून राहिला तू त्याच्यावर कोलून राहिला. दोघे शाईने आहे तुम्ही देवल्या आणि शिवल्या. एकाच रंगाचे आहे तुम्ही. हे पकडले म्हणून सांगून तरी राहिले. नाहीतर मग बापा येईल म्हटलं तर अंगा राहिले असते धावून खावकी ठेव केलं असते येईन. आपण अदलो चांगला चांगला करू पण हाय हरामखोर निघला. गरीब आहे बा जाऊ द्या गरीब आहे जाऊ द्या. हाय साया तुटेला चोट्टा हा बी याली झोडा लागते राजा सरपंच चांगला. नाही नामदेव भाऊ याचे ढुंगणे लाल करा लागतात तर ते बसर जातील नाहीतर हे चोट्टे चोट्टेच राहतील. ढुंगण नाही मारा लागत. याच्या केसापासून तर पायाच्या नखालोक झोडा लागतात. हे तो सोडून द्या बा. या शिवल्यानं अगोपणा केला ना. हा माग काही घेणं देणं नाही करा. मी गरीब माणूस आहे तुम्हालाच माहित आहे. तुमच्याच कामाला असतो मी राजा. तू देवल्या बदलू नको हा तू. हा तू बी होता या चोरीत. सरपंच हा बी आहे. याला सोडायचं नाही. कोणाला सोडायचा आणि कोणाला धरायचा ते आमचं आम्ही पाहू. ते तुम्ही नका शांतपणा शिकू. दोघे जण वकिली करू नका एकामेकाची. सांगून राहिले तुम्हाला. नाही तर अडीसा पाहिले गिजाळ गॅंग किती आहे तर झोडल्याच असाल बरं मजबूत. खरं खरं सांगा काऊन केलं तुम्ही नसं. तोंडून कालेच ऐकता राजे हो. पहिले झोडून घ्या दिसान मग गावात घेऊन यायले कधी झेंडा काढू यायची. हा तसे आपल्याला माहित नाही चोरी केलीच म्हणून. याच्यात तोंडून ऐकायची काय गरज आहे आपल्याला आता. चल भाऊ राजा स्वतःचा बापही पुरला नाही राजा. स्वतःचा बापाचे राजा बोकडे चोरले तुम्ही ना. लाज वाटली पाहिजे राजा. या वयात तो बुडा धंदा करून राहिला. फुकाचं बसून नाही खाऊन राहिला. आणि तुम्ही राजा एवढे मोठे जवान असल्यावर तुम्हाला राजा फुकाचं खायला पाहिजे. सगळं भाऊ चोराला कशाचे मायन बाप. सारं चोराला सारखंच दिसते. चोराला काय फुकाचं खायला पाहिजे ना. मेहनत नाही पाहिजे त्याले. हे शिवल्या देवल्या तर नाही का हरामखोरात गावातले ऐदी साले वटे लागतात नुसता असे चोऱ्या करतात. हे चोरे या भरोशाचे घर चालून राहिले. हा देवल्या तर आता हाती पकडला म्हणून कसं माहित पडलं आपल्याला. मग यायची पूजा कदलोक यायची वाट पाहता घ्या हाणून येईल. आता हे संधी आहे. संधी सोनं करा आता आपण सारे हाना येईल एक एक चप्पल. पादोनात आहेच हे मारण्यात आहेच नाही. ह्याग्या मार देणच आहे बा. एवढं काही बोल लोकांना आम्हाला उतरून. आता चुकी झाली बा माफ करा आम्हाला सोडून द्या ना. हा तुम्हाला लागलं असेल तर काही लागत असेल तर ते देतो आम्ही. आता कशातच काही नव्हतं पण या शिवल्यानं सहाय्यानं घोर केला ना. हा मला म्हणे 500 रुपये देतो म्हणे तुला उसने चाल म्हणे माझ्यासोबत. मी याच्या बरोबर आलो बुवा. तुम्ही पकडलं. जाऊ द्या मला सोडून द्या तुम्ही. या शिवल्याला काय करायचं करा तुम्ही. देवल्या तू काले वकिली करून राहिला. शिवल्यानं आणलं यानं आणलं त्यानं आणलं. तुझी बुद्धी का गो खायला गेलती का तुला समजत नाही. हा चोट्ट्याचा चोट्टा साया वकिली करून राहिला आटी. येईन कानानं ऐकलं ना तू काय बकला आटीच. मामाला काय म्हणस तू पैसे दे नाही आताच मारतो तुले. पैसे काय मागत रे तू चोट्ट्या. याची पूंजापाती करा लवकर. झोळा येईल चाला आठवून. हा येईल गावात घ्या. कसं अजून ते गावात अजून ते बुडी खोर करतील ना काही. चला लवकर. हा ना येईल मजबूत. तर भेटले ना आपल्याला मामानं दिलेच ना. याच्याकडून मी वसूल करू ना. आता जेवढ्या काही गावात काढ झाली तेवढे बंदे पैसे याच्याकडून वसूल करणार आपल्याला. अरे बोरे येईल मजबूत हाना लवकर. चला हाना. हो बरोबर हो बरोबर हो बरोबर. तुम्ही येणार आता शिवल्या. आता पाय ना कसा कुठतो वरून त्या खातडीवर. गेलो श्वास नाही गेलो. हो काही घेऊन मारू नको मुले मारू नको हो. घेणं शिवल्या रे मस्त गाड जास्त. गावात चोऱ्या करता बोकडे चोरतो बकऱ्या चोरतो. लोकांना त्रास देतं हरामखोरा.
दगडू मार नको ना वगळा मार नको ना. मी गरीब माणूस आहे, मार नको मला. काय तो गरीब काजा गरीब रे तू. साऱ्या गावाला तिथाला असतो चोट्टे. घे रे देवड्या घे रे. अरे वाचवा रे मरतो रे मी आता मरतो रे. बरं पोरं आता मार नको रे. चला घ्या गावात घ्या लवकर. ते गद्यावर दिंड काढू आपण गावात. चला. नाही नामदेव मारून घेऊ द्या. हे असे बसणार नाही आहेत. आताच झोड्या चानस आहे यायले. डबल काही हाती नाही लागत काही. हे एवढं नका मारू बाव. गावात दिल्यावर अजून झोड नाही त्यायले. गदेऊन मिरवणूक काढणार द्यायची. पुरी लाज जाते द्यायची. मारून काही फायदा नाही. यायले हिरमुसले करणार आपल्याला. चला गावात खेटरायचा हार टाकू. यायले गदेऊन मिरवणूक काढू. देवीदासनं तिकडे गद्या तयार करून ठेवला. बरं सरपंच तुम्ही म्हणता म्हणून सोडतो यायले. आज तर काही सोडलं नसतं राजा. आज पुरे हाग्या मारत गेला असतं यायले. वाचवा सरपंच. अरे सोडायला हो बाबा. हे मारून राहिले हे. हो बापा सरपंच आले. वाचवा सरपंच करून राहिला. चोऱ्या अगदी समजत तुले. स्वतःच्या बापाला डुबून राहिले ते हरामखोर. चला गड जाऊ दे. त्याच्या नान्य लागू. सोडा बरं. घ्या बरं जाईल गावात. चला लवकर गावात उठा. आता गावात गेल्यावर मारता बा लागलेच तर मार नका. आता बंद झालं. आमचा जीव जाते आता. पाणी तर पाणी भाजा ना. पाणी रे तुले काही नाही. हा मोकड्यान चाल. निघ लवकर. उठ लवकर द्यावल्या. नाटकं नको करू. उठतो दगडू दादा उठतो ना. अरे आता गावात माझा भाई तुमची. चला. चोट्टे हे न करी शिकवतात. चालेल थांबा रे. गोदवून झिंड काढतो तुमची. मग समजून तुम्हाला काय आहे. पण तरी काय बेसरमायला काही लाजा नाही. दादा इकिलात ना भडवी जाईन येईन. यायला जरा असं काही वाटत नाही त्या गोष्टीचं. बाई तुमच्या बुड्याला सांगा ना. त्या शिवल्याच्या बायकोला पोराला मारून राहिले बा. ते पुऱ्या गावातून नेऊन राहिले ते मारत शोभते का या बुड्याले. असं करायला पाहिजे त्यानं. आता त्यानं काही खाजवली शिन या बुड्याची म्हणून त्यानं मारत नेलं शिन त्याले. आता तुम्ही कोण जेवर येऊ राहिली मग. माया तुमची वायरीन नाताले झोडणं लावलं त्या बुड्यानं तरी तुम्हाला काही वाटून नाही राहिलं. पाणी नाही येऊन राहिलं त्याचं. मा पोरानं वायरीनं मला घराच्या बाहेर काढलं ता त्याला पाणी नाही आलं काही. बुड्यानं मीनं बंदा गावात भीक मागली ताप मा पोराले पाणी नाही आलं. हा वायरीले पाणी नाही आलं नाताले पाणी नाही आलं. आता मी काले पाणी येऊ देऊ मग. त्याच्या गुन्ह्यानं मार खात असतील ते. मागचं झालं ते झालं बाई आता. पण आता ते तुमच्या वायरीले नाताले मारून राहिले ना बुडे. आता तरी कदर येऊ द्या बापा जराशी. ते झालं आता. हो बाई बंदा चौकातून नेऊन राहिले ना तिले मारत. हा नाताले बिन वायरीले बी बा तुमच्या. हे चांगलं वाटते काय. बंद गाव काय म्हणतील ते बुडेल त्या वायरीले लागे नाताले मारत नेऊ राहिले म्हणतील. तुमचीच कमी होते ना तरी तुमचीच खोल होते ना. अशीच कोणती राहायला आहे आमची. आता बुड्डा बुड्डी तर आम्हाला निरा फपुळ्यातच टाकेला आहे ना. आमचा कुठे वास घेऊन राहिले ते. तुम्हाला मोठं पाणी येऊन राहिलं माय बाई. तुम्ही मला सांगायला येऊन राहिला असं आहे तसं आहे. एवढंच वाटते तुम्हाला तर तुम्हीच जा आवरायला तटी. त्या बुड्याला सांगा मग मारू नका म्हणा मारू नका. आता आम्ही जायपेक्षा तुमचं काम आहे ते. आणि तुमच्या म्हटलं ते बुडे ऐकतील. आमच्या म्हटलं थोडे ऐकतील. बाई तुमच्या जर पोराला माहित पडलं की नाही हे तुमचा पोरगाला खराब आहे बरं. तुम्हालाही माहित आहे ते. तो काय करेन सांगता नाही येत. ते बुडे की नाही पोराले काहीच मानत नाही वाया म्हटलं माहित आहे काय. ते तसेच आडवे बांधतात त्याला. कुठे धवकडी देऊन राहिली हो त्याची आम्हाला. आम्हाला माहित आहे तो कसा आहे. पण आम्ही नाही भेटणं त्याला. आता सवय पडली आम्हाला त्याची. झालं आता त्याचं ऐकलं अदलक. आता नाही ऐकत. बोकडे चोरले त्यानं आमचे तरी ऐकाच का त्याचं अजून बी. तुमची एवढी डंगरी वय झाली तरी आम्ही धंदा करून राहिलो. कोणता ना कोणता. आणि ते आयत खाऊन राहिले. त्याला मस्त आयता गठ्ठ्या गोळ लागते. बोकडे चोरले ना आमचे एवढे मोठे ते ना. मार खातील नाही तर काय तर. बाई तुमचं सगळं बरोबर आहे. पण ते जरी झाले तरी तुमचे सून आणि लागे नातू आहे. शोभत नाही ना हे. एवढं सांगायला आलतो आम्ही. बाकी काही नाही बा. आता आम्ही बी रस्त्यावर आलो ना आता. किती काय का त्याचं किती काय का. त्याच्या पायी तर हे दिवस दिसून राहिले आम्हाला. नाही तर आम्ही तर सुखात खाल्लं असतं. मग आता तुमच्या मनात काही दयामाया नाही राहिली आहे की नाही. सुनीच्या बद्दल नाताच्या बद्दल. सून पोरगा जाऊ द्या बरं. पण तो तुमचा नातू भुसणे त्याच्याबद्दल तर वाटू द्या जराशी. काय बाई व तो नातू त्याची वकिली करून राहिली का तू आता माझ्यासमोर. तो नातू तर त्या पोरापेक्षा वायरीपेक्षा झाली आहे. साऱ्या गावाचा बावा नाही तो. जो काय आहे तो तोच आहे मेन. किती काही असला तरी तो तुमचा नातू आहे. जरासं पाहायला पाहिजे तुम्ही ना. आता तोही मार खाऊन राहिला ना. जरासं बुडायला दयामाया आली पाहिजेत ना. तुम्ही ना जर सांगलं तर कसं मारतील नाही ते त्याले. चला बरं निघा बरं तुम्ही आता. मगापासून तेच लावले तुम्ही ना भनभन वायरीचं सुनीचं पोराचं. तेच ऐका का आम्ही आता. माहित आहे आमचे कसे पोरं आता खांडू खराब आहे. आमचं निरा मस्त गुट्टे त्याचं नाव ऐकलं की. आणि तुम्ही तेच आले होते सांगायला. हो बाई आम्ही चांगलं सांगायला आलतो तुम्हाला. पण मला चांगलं पटत नाही तुम्हाला. आता खाऊ द्या त्याला मार. मग आता काय म्हणतील लोक काय नाही ते पाहिजे मग आता पुढे. हा आम्ही पाहून घेऊ. कोणी आलं की नाही आम्ही पाहून घेऊ. तू नको टेन्शन घेऊ त्याचं. जा बरं आता डोकं नको खाऊ. चाललो आम्ही. काही डोकं नाही खात तुमचं. शिल्लक काय या बुडीचं. या बुडीला सुद्धा सांगा आपण तर सुद्धा पटतच नाही. शिल्लकच जमाना आहे सगळा. चांगलं सांगा आपण तेही पटत नाही राहिले. जाऊ दे आपल्यालाच काय घेऊन देणार. तिलाच तिच्या घराण्याचं पडलं नाही खानदानचं पडलं नाही. आपण काय टेन्शन घेतो. आपलं सांगणं काम होतं. पण तिलाच अक्कल नाही तर काय करतो आपण. आल्या मोठ्या आधी चोमडे धंदे करायले वकिली करायले. आमचं आम्हाला काय समजत नाही काय. मोठ्या आल्या त्या शानपणा शिकवायला आम्हाला.
त्याच्या घरात पहा ना काय आहे तर दुसऱ्या घरात चालले त्या चिवड्याले. काय माहित नाही आता हे बुढे खरंच काय करून राहिले, का मारून राहिले का लय त्याले आता काय माहित. काही टेन्शन घ्यायला नाही पुरत कोणाचं. मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पाहुणे बा काय इकडे भनभन माशा घरात फिरता राजा. चला ना काही काम धंदा थांबलो ना आपण. हा मले राजा काही काम नाही. चला ना काही ना काही लाईन लावून आपण कामाची. काम करतो बे मुतल्या मा काम करणं जीवर येते काय. आयतं भेटून राहिलं खायले माणसं मस्त अलामात खा. हा रिकामं डोकसं लायचं नाही आणि कामा धंद्या फंद्यात पडायचं नाही. सासरा आणून राहिला घरी मस्त जायचं गुपचाप खायचं घरी. इकडे चालले आपले मोकाट फिरायले. तसं जमलं बा आयतं पण मा नाही जमत ना. मा बुडा मामा कुरकुर लावते जरा कोंबडी आणि हा पोऱ्या काम नाही करत, पोऱ्या काम नाही करत. बाजादा राखते ते साधू दे मा बुडा. काय जमत नाही. अरे बुडा बोलायला लागले खाले बैलासारखी मान घालून द्यायची. बोल बाबा किती बी. हा साधू मार काही कर. हा आपलं कसं आलामाच खायचं मस्त. हा खाल्लं पेल्लं चालले घरा आहे बाई. रात्री 11-12 वाजता गेले बुडीन स्वयंपाक करेल असं असते. हा गेले दवडी उघडली रपकप 2-3 पळ्या हाणल्या राहिले झपून. काम नाही करायचं ना तर मग बेसरम व्हावं लागते. हा बेसरमासारखं ऐका लागते. आपण तेच करतो रे बा. हा सासरा बोलो की सासू बोलो बैलासारखे मान खाले घालून द्यायची किती बोला. तर आपल्याला जमत नाही ना ते आपल्या कुयात नाही ना. हा आपण तर सण आपलं पाणी मग. हा एक शब्द बोलला की आपण 2 शब्द बोलतो. मग तो कोणी असो बुडा असो की माय असो की गावातला कोणी असो मग. हा आली त्याची मोजून मग नाही तर कर मग ढगासारखं काम मग वावरा जाय कोपाया धोळ्याले इंधन धोळ्याले. आता धोरे धारे शाटसूट करणं आता ठिबक मिबक टाकणं होती काही पाईपलाईन कामं होती सुरू त्यासाठी साखर द्यायला मग करून घे थंडी तुई हातानं गरम. ऐकायला पुरते कोपाया धोळ्याले पण बेसरम म्हणून नाही ऐकायला पुरत बा कोणाचं. कोण कीर्तन ऐकीन बा. हा तुम्ही ऐकता बाबा बेसरमासारखं बैलासारखी मान खाड्या टाकली की चालले किती बोला. सासरा बोललो की सासू बोलो तुम्हाला काही लाज नाही. तरी लाज फाजी केल्या तुम्ही ना ते पुरे पाहुणे बाजून बिन लाज व्हायला. आपलं तर काम बेसरमाचा प्युअर बेसरम. आपण तर 100 लोक सांगतो. कारण की आपल्याला ते काम पटतच नाही ना. कोण ढोरासारखं काम करीन हो. लागतेच किती गळ्या खायला आपल्याला 2 पोयान जराशी भाजी. हा 1 वाटी भाजी एवढ्याला काय लागते. एवढ्या कुठे एवढं मरमर करायला पुरते का. कसा जरासा संसाराचा विचार करा बा. हा बायकोचा विचार करा जराशे. बायकोची काही शौक असतात ना कपडे लट्टे धमुक टमुक कर लोक सासऱ्या जीवावर जगता राजा पाहुणे बा. तुमच्यासारखा बेसरम माणूस राजा मी पाहिला नाही राजा. हा साऱ्या गावाच्या राजा वैदी आहे तुम्ही वटे राखता राजा निखय. काही आपण विचार करत नाही भाऊ. पायत बसून तो सासरा हा त्याची पोरगी आहे तो पाहिजे काय आहे तर आपण काय डोक्याला ताप घ्या. आपली फक्त बायको आहे ती. हा संध्याकाळी गेले तिच्याशी 2 गोष्टी बोलल्या काम झालं राहिले झोपून. आपलं असं काम आहे. आपण तर काही गळ्या डोक्याला लोळ घेत नाही. बरं आहे बा तुमचं लोळ घेत नाही तर. अरे लेकरं बाकर झाली की वाया जाईल ना गाणं. हा फालतू कसं जरासं काही ना काही कामधंद्याला लागा. नाही तर तुमचे लेकरं ऐदी होतील ना राजा. ते म्हणतील बापानं काय कमवलं आमच्यासाठी. हा तर ती काही इज्जत राहणार नाही तुमची. कोण हुन देऊन राहिलं लेकरं. लेकरच तर नाही होऊ देत हा गडी. हा आपल्याला जादूची कांडीच आहे. लेकरं फेकरं नाही. हा मा सासरा सासूला वय करून राहिले होऊ द्या. या देवाचा अंगारा आणते की तटचा अंगारा आणते पण बंदूकची गोळी माझ आहे ना. हा मारीत तास की नाही. हा आजी लेकरं फेकरं आपण नाही होऊ देत रे बा. तोच म्हणा सासऱ्याने सासूरे अंगारा लावल्या कुठे लेकरं होत असतात का. जोडले हो बाबा बा. तुमच्यापेक्षा नमुना माणूस को आम्ही गावात नाही अजून अख्ख्या जगात नाही पाहिला राजा. बेसरम तर बेसरम हायच आहे तुम्ही पण तुम्हाला कोणाच गोष्टी चिंता नाही हो बाबा. हा तुमच्यासारख्या केस मी अजून नाही पाहिली. धन्यवाद. अटी भेटली आता वर भेट जा नका बा मला. अजून काय पाहिलं अजून लय बेकार आहे गडी. हो फक्त तुला आता थोडासा पाहिला फक्त नमुना माया. हो बापा समजलं मला ते. हो गड्या बोलता बोलता मला गोष्ट सांगायची राहिली. अरे त्या बुड्यानं त्या शिवल्या पोऱ्या शिवली बायको हाणं लावली चाललं. हा बा ते लहान पोरं बकून राहील ते मग. मी म्हटलं असेच बोलत असतील माझे. मी काय मनावर घेतलं नाही राजा. तिकडे चांगले हाणं लावले ना. चा मला माहित पडलं नाही 1-2 जण तोंड. चाला मला इकडे काय आणलं तुम्ही ना. हा वळत ताळत घरून आणलं तुम्ही ना. काही काम होतं काय. जराशे कान उचलणार ना तुला ऐकून येऊन राहिलं ना. हा सारा मेळ हुकला ना अटीचा. तुझे मायबाप कधी जातात घरी की अटी सडतात ते की मी जाऊ कुकडे राहायला सांग तू मला. हा आपण चालता का कुकडे राहायला तेही राहते अटीचा. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे. मायबाप जड झाले का तुम्हाला. आता 2 दिवस राहतील ते मग चालले जातील. हो 2 दिवस राहायचे. 8 दिवस झाले ना सडून राहिले जाऊन नाही राहिले घरा घरी जायचं नाव नाही काढून राहिले. हा पण लोक पोसून मी देईले. तू सासऱ्याला लादा जिंकले जाईन जवाई काही म्हणून नाही राहिला तर राहूनच राहिले. हा जरासं घरा बाहेर पाऊल नाही काढून राहिले घरी जायचं आठवण नाही येऊन राहिले देईले. तिकडे पोरगा आहे ना जायला लावलं घरी लवकर चटकनी मा भेजानो काय नाही मी काढून देईन देईले. काय म्हणून राहिले तुम्ही देसान का माय बापाला काढून अटून. हा काय म्हणून राहिले तुम्ही.
अटीच राहतील माया बाप. शिल्लक बोलायचं नाही, सांगून राहिले तुम्हाला. काय राधे तू इथं लय झाली मा खातं आणि माय बापाची राखतं का हा मा ऐकून तर बोलत जाय कधी. मी चुकीचं बोलून राहिलो काही. हा खरं आहे तेच बोलून राहिलो की नाही. त्यातही तुला पाणी येऊन राहिलं. हा नवऱ्यात जरासं कधी काही ऐकत जाय 2 शब्द. हा नवरा आव ना मी तुया. तुमच्या ऐकूनही बोलत असतो मी, पण तुम्ही बोलता का माय ऐकून? माय बोलणं पडते का तुम्हाला? तुमचंच ऐकून घेऊ का मी फक्त? आणि माय कधी घेसान तुम्ही ऐकून? तर पाहूनच राहिले मी. माय बाप आले त्यापासून तुमच्या तोंडावर कशा वयस नाही पडेल लागतं. हा तनफन करून राहिले निरा. दादा तसं नाही ना. सारा मेळ हुकला ना आपला. अजून तर आपली तयारी व्हायला पाहिजे होती, पण अजून कशात काही नाही ना. लोक नाव बोटा ठेवून राहिले ना. लोक विचारतात गुड न्यूज कधी आहे, गुड न्यूज कधी आहे. सांग आता हा कशी काय गुड न्यूज द्या आपण? हा हे कईचे नारा देऊन बसला. तू एकटं त्याचं ऐकतं. हा माझं जरा शिकी बसत नाही. कुठली सुटली की मायचं काय आहे तुले मायचं? हा एक तर माझ्याकडे लक्ष दे, एक तर माझ्याकडे दे. थोडी काय घाई आहे तुम्हाला? हा लोकांचं काय ऐकून राहिलं? लोक घोड्याला चालू देत नाही, पायदळी चालू देत नाही. आपल्याला समजत नाही काय? माय बाप का रोज येऊन बसून राहिले का ती? हा 8 दिवस राहतील आणि चालले जातील आता. मग आहेच ना आपलं जे आहे ते. काही करून ते लवकर काढून दे बा. मा काही डोकं खाऊ नको. हा मा भेजा उद्या आला आता गरम कसं मा काही चित लागत नाही घरी आले की. आणि त्या बाप एक तर मला किर करून आला. मटण आण म्हणते तर काही अंडे आण म्हणते तर काही दारू चप्पा आण म्हणते. हा सारा पिशाट करून राहिला त्या बाप बेवड्या फोकाचा. हा दारू बेती खाऊ घालू मी पैशाने पुरा लंबा व्हायला. रुपया खिशातून काढत नाही ते. दारू पिण्यात त्या बापानं 5, 25, 50 द्यायला पाहिजेत की नाही. हा मा जोडची दारू बेती. म्हणजे तुम्ही माय बापासाठी काही खर्च करू शकत नाही काय? हा आणि 8 दिवसात किती पैसे खर्च झाले तुमचे? हा किती खर्च झाले असे? ते लावतील पैसे तुम्हाला, खर्च करतील तुमच्यावर कधी ना कधी. तुम्ही गेले तर की बरं पाहिजे ना मी आता तरी गेल्या किती खर्च करते त्या बाप तर. हा किचून खाऊ आहे. थांबून तरी जाऊन बस तुम्ही 15 दिवस थांबतो. हा बजेट बसून आहे आम्हाला त्याचा. कधी कसे राहून राहिले ते. तुम्ही की नाही बापा खरमस्तीवर येत. हा तुम्हाला जरासं काय माय बाप असे पटून नाही राहिले जराशे. नाही तर सासू सासरे आले कोणाले की कसं जवायला चांगले वाटते बा. आणि तुमचं तर तसे नीतीच नाही निरा. तुम्हाला तर निरा खराबच वाटून राहिलं. राधे तू खरंच मा मस्त गरम करून राहिली आता. त्या मायबापानं जगाच्या लाजेल तरी मरायला पाहिजे. 15 दिवस झाले अटी सोडून राहिले म्हणजे जरासं वाटत नाही का की लेक आपल्या पोरीचं जवळ आताच लग्न झालं. आपण राहा कसं का हे समजत नाही का? त्याला नॉलेज नाही का कोणा गोष्टीचं? हा हेमाड्यात ते हे पा तुम्ही त्याच गोष्टीवर येऊन राहून ना. माय बापाचं काढू नका तुम्ही काहीच. सांगून राहिले ते आता 8 दिवस राहतील आणि चालले जातील. मग येतही नाहीत ते. आता पेरण्या लागल्या की तुमच्या घरी कोण मुत्ते? मग कोणते पाहुणे येऊन राहिले? माय बाप तरी येतात. दुसरे पाहुणे तर येतही नाहीत, सळतही नाहीत, तुम्हाला पाहतही नाहीत ना. माहित आहे ना तू काय आहे तर. दुसरे पाहुणे आले माय पाहुणे आले त्या नाकाड्यावर वयस नाही पडतात. हा बोलव का मी मा बहिणीने जवायला बोलव का? हा मा बहिणीचं जवायचं करायला तू रोगीन मग हातपाय उपडशील. तुला माई माहिती चालली नाही काढून दिली आणि तू काय सांगून राहिली मला शांतपणा? हा शिल्लक नको चालू. हा माझं लय काळ्या जोगतं. पण आता कसं मी बोलत नाही त्यावेळी तू मुकड्यावर नी आली ना आपल्या वालीवर. मी ना जरासं काही म्हटलं की गोष्ट तटीत जाऊन पोचते ना. गंटन भाऊ आता हा टकला काय म्हणते बापा? काय विचारायचं? काय झुंबर काय म्हणतं? अरे चालणार बा तिकडे. शिवलेची बायको झोडणं लावली ना पोरे. झोडणं आला त्या बुड्याने. चाल लवकर चांगलं बेंगेला. शिवलेची बायको अरे काय बोलून आला का बा? अरे हा ते मारले जाते का बाबा? तिथं कपडे नपडे फाडते बाबा. अरे बाबा उलट टाकून मारणं चालू आहे. हो मांजरासारखीच बसेला खाली. चाल तू फक्त पाय ना कसा धिंगाणा आहे तर. बुडे पुढे गरम व्हायला का? इस्तो जाय जशी बुडे होईल. जाय बरं आधी तू घरी जाय बरं. मी पाहतो काय आहे ते. हो चाल बरं काय. हो चालता बस यायले हे भांडणं पाहायचं तसे पाहिले, बाकी काही नाही. शिपते रे भुसणी आहे. त्या बाप कोकडे गेला सांग ना बाबू मुकड्यानं. नाही तर मग कसं अजून मार खाशीन बरं. हा तुला सुटका नाही. त्या बापाचा जद लोक पत्ता नाही सांगत तद लोक तू. मोतीराम तो सांगत नाही की अजून या दोघही मायले काही सपाटे पाहिजे. त्याचे ढुंगणं लाल करा लागतात. हो अजून ते दाबून मार खातील ना ता सांगतील ते. सध्या नाही सांगत ना ते. अजून त्याच्या तोंडातून थोडी रगत पडलं. मला माहित नाही तर मी काय सांगू मा बाप कुकडे जायला तर. हा तुम्ही राजा माझ डोकं खाऊन राहिले. घेणं दे ना सोडून द्या ना. आम्हाला काऊन मारून राहिले तुम्ही? हा आम्ही काहीच नाही केलं ना. जे काही केलं असेल ते मा बापाने केलं. मा बापाला मारा तुम्ही मला काऊन मारून राहिले? माहित नाही का त्या बाप कुकडे जायला तर शिपते रे. खोटं बोलता का? खोटे बोलता त्या मायलीच्या लोक. त्या मायले तर माहितीच अशी 100%. पण तुम्ही माझ्या साऱ्या गावाची भावना आहे ना ती काय सांगणार? तूच नाही सांगून राहिला. मला माहित असतं तर बाबा मी एकदम सांगलं असतं ना तुम्हाला. एवढा ढोरासारखा मार काले खाल्ला असता. पण मला माहितच नाही तर मी तुम्हाला काय सांगू कुठे गेले म्हणून. ते तर सोडून द्या ना बाबा बुढे. आम्हाला सोडून द्या ना. किती वागोसाठी बसला आम्ही सगळे. आबा मला भूक लागली राजा. मला जाऊ द्या तुम्ही घरी. जेवण करून डबल येतो मी वापस. मग जेवण करून यायला डबल मारा लागलेच तुम्हाला. पण आता जाऊ द्या राजा घरी. मला भूक लागली दाबून भूक लागली.
जद लोक त्या बापटीसा येत नाही तद लोक तुम्हाला दोघंही मायले काय सुटका नाही. भूक लागो की ताण लागो, हा हागू याला तर चड्डीतच हाग तरी तुरी सुटका नाही. मुच्छीन तरी चड्डीतच मोत. हा सुटका नाही आता तुमची दोघांची बी. एवढंच जर वाटून राहिलं तुले तर बापाला फोन लावण्यासाठी बोलवून घे झटकनी. कुकडे जायला येतो तो कोणा नाही दबीला येतं कसं त्याचा विचार पहिले काढणार आम्हाला. आणि त्यानं डुबवलं ना मला. एक तर मग पैशाची माझी भरपाई करून द्या. तुम्हाला आता सोडून देऊ तुम्ही. आज का तुमच्याजवळ पैसे 1.5 लाखाचे बोकडे होते माय. पैसे आहेत का तुमच्याजवळ 1.5 लाख रुपये माय. काय खडकोची सोय अरे हे काय देणार 1.5 लाख आणि 2 लाख. हा हे सायाचे फुकट खाऊ. हा असे 16 सायाचे पण आता कसा मारता येत नाही लहान लहान. हा हे बाई जात झाली ना पोऱ्या झाला त्याचा बाप यायला पाहिजे शिवल्यासाठीचा रट्ट्यातच पाळतो सायाले. पुढे बा का तिथं मला आला तुम्ही ना या शिवलाची बायकोन पोऱ्या कोण मारायला आला बा तुम्ही अटे कोण बसून ठेवलं येईल. तू आला का तोंड घालायला म्हणशी ना. हा तुला माहिती आहे का येईन काय केलं तर. अरे हे साऱ्या गावाच्या चोट्ट्यात आमच्या बोकडे चोरले येई ना. हा मग यायचा गाला आळ करतं का ठेवली अटी बसून. मग जर लोक तो शिवल्या अटीसा येत नाही तर लोक यायची सुटका नाही. पण बाईची जात आहे ना बापा. बाईच्या जातीला खाल मारून आले तुम्ही. तो पोरे आहे उसात. हा काय राजा बुडे बा एवढे मोठे झाले राजा तुम्हाला समजत नाही का. मोठा बाईच्या जातीचा पुढ काय येऊन राहिला रामबाजाच्या. तुला माहिती आहे का काय केलं तर. अरे साऱ्या गावाच्या भावना हे तितूर हे उस घोपर आहे पण हे साऱ्या गावाचं भावना आहे. मला काही माहित नाही गडे हो. आधी काही तोंड घालू नका. हा मुकड्यानं कसं डोळ्यानं पाहिलं नशीन तर पा नाही अटून सटकन सटका आटून. हा एक तर भेजा खाऊ नका आपला. हा एक तर डोकसं गरम व्हायला माय. अरे बापा आम्हाला बुडे जाणून मारून राहिले बापा. अटी चौकात आम्हाला येऊन बसवलं त्यानं. तुम्ही नाही काय अगो कामं केली असतील म्हणून मार खाऊन राहिले तुम्ही. हा मुकट्यानं नाही तर तुम्ही का बदली असते का. काल अगो कामं करा काल चोट्टे कामं करा. नवऱ्याला जरा समजून सांगा मग बाई. हा एवढं वाटते तर. मुंजीराम भाऊ मा बापाने केले तीन काय काम मी ना थोडी केले बाबा. आम्हाला मारून राहिले हे बुड्ढे सांगा बा. हे सोपते का या वयात आम्हाला मारणं मले. आता मी तर लहान आहे बा. मी ना काय केलं यायचे सांगा बा. तू पाय भाऊ भुसण्यान ते बुडे पाय. आपल्याला काही सांगू नको रे बापा. ते बुड्या देखत गरम आपण काही नांदी लागत बापा. तुला ती थोडं मलाच फटके मारतील ते. तू येतो नाही पड बापा. मग त्या बापाला फोन लावला झटकनी मिळून जाते मॅटर. अंबादास आणि मुंशिरा तुम्हाला जर अटी मजा पाहिजे असेल तर अटी उपचाप उभे राहा मांगो. नाही तर मग अटून सटकनी सटकून जा. कसं अटी काही डोकसं खाऊ नका आमचं. एक तर पहिलेच गरम व्हायला तो जो शिवल्या या अटीचा येऊन नाही राहिला. तो आलाय कसं त्याचा पहिली पिक्चर काढणार मग यायची सुटका आहे. तर लोक काही सुटका नाही. मजेचा कोणत्यानं सोडणार आहे बाबा. मारामारी कोण नाही पाहणार. हा काय बा अंबादास. चला चला मुंजीराम भाऊ मागं उभे राहून आपण आपल्याला काय करावं लागते डोळे केली. हा जोड द्या मारामारी करू द्या बुड्याला आपल्याला काय करावं लागते. सगळेजण आपली मजा पाहून राहिले पण एक जण बी आवरायला नाही येऊन राहिला. एकही जण समजून सांगून नाही राहिला यायले. बाप कोण्या कोपऱ्यात मेला बापा काय सांगा. अजून तोंड नाही दिसून राहिलं तुझ्या बापाचं. आता तुझ्या बाप आल्याशिवाय तर आपली सुटकाही नाही. कसं होईल रे बुसणे आपलं. काय माहित आई मा बाप कधी येते काय माहित. तर मामळल्यानं फसवलं मा बापाले म्हणून तो गोड झाला ना. हा यायला कुकून माहित पडलं काय माहित चालेल. हा आपला पिशार काढून राहिले मा बापा बरोबर. मग बाप इकडे तिकडे दबला आपण मार खाऊन राहिलो. उद्या जोऱ्यात पाहू द्या ना आम्हाला कसे सोडता तुम्ही तर. अरे तोंड घालाय तुले तर आम्हाला मारलं की चांगलंच आहे ना. तुमची थंडी होईल ना मग. अजून या बाईची तोंड घालायची सवय गेलीच नाही. एवढा मार खाल्ला तरी बोलतेच. बेसरमा बुडे बा झोडा आहे. हे जागा लाल करणार अगर बाबू झुमरे यायले तर झोडणार होतो आम्ही चांगलं मजबूत. एक लोक बकत नाही तोंडातून यायच्या निघत नाही सारं. खरं खरं तदलोक यायचं काही यायची काही सुटका नाही. चला मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा. व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्वीकडे आपली चॅनलची लिंक शेअर करा. सर्व मित्रांनी बघितला पाहिजे व्हिडिओ. लाईक करायला विसरू नका बरं मित्र. आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांना नक्की व्हिडिओ पाठवा बरं आपला.